आज आपण बनवणार आहोत चीज चॉकलेट केक। एकदम सोपा आहे बनवायला, घरी बनवला जातो, काही ओव्हनची गरज नाही, काही नाही, फक्त फ्रीज मध्ये ठेवूनही छान होतो तो। त्यासाठी पाहिजेत आपल्याला गुड डे बिस्किट, संपूर्ण 1 पॅकेट मी घेतलं, त्याला मिक्सर मधनं फिरवून घेतलं। त्याच्यात आपले घरचे तूप, साजूक तूप 4 चमचे घेतले, ते पण थोडे गरम करून घेतले। जे बिस्किट आपण मिक्सर मधनं वाटून घेतलेले आहेत त्याच्यावर हे गरम केलेले तूप टाकून त्याला चांगले मिक्स करून घ्यायचे। आणि व्यवस्थित ते एका डब्यामध्ये त्याला सेट करायचे। आणि आता हा डब्बा बंद करून फ्रीजर मध्ये ठेवून द्यायचा। त्यानंतर त्याच्या दुसऱ्या लेयर साठी जी आपण तयारी करीत आहोत त्यासाठी लागते आपल्याला दूध। मी 1 वाटी दूध घेतले, त्याला लिंबू टाकून फोडून घेतले, नंतर त्या दुधाला गाळून घेतल्यानंतर मी त्याला मिक्सर मधनं आता दळणार आहे। पण त्याच्या सोबत मला हवे होते मिल्क क्रीम, मग त्यासाठी मी अमूलची फ्रेश क्रीम घेतलेली आहे, ती आणि ते बिस्किट एकत्र मिक्सर मधनं फिरवले। ते सुद्धा आता हा दुसरा लेयर आपण ह्या डब्यामध्ये टाकत आहोत। बिस्किटच्या पहिल्या लेयरवर व्यवस्थित हा दुसरा लेयर सेट करायचा। ह्या दुसऱ्या लेयर मध्ये साखर सुद्धा ग्राइंड करून टाकायची। त्यानंतरच्या तिसऱ्या लेयर साठी ही तयारी, त्यासाठी घेतली मी डेअरी मिल्क कॅडबरी, तिला वितळून घ्यायचे। त्यासाठी वितळण्याची प्रक्रिया अशी की खाली पातेल्यामध्ये पाणी ठेवायचे, ते उकळायला जेव्हा लागते तेव्हा त्यावर आपल्या कॅडबरीची वाटी ठेवायची आणि त्या उष्णतेने कॅडबरी आपोआप वितळते। त्यामध्ये पण अमूलची फ्रेश मिल्क क्रीम टाकून मिक्स केल्यानंतर तो हा तिसरा थर आपल्या ह्या केकवर पसरवून द्यायचा। आता बघा 3 लेयरचा आपला केक सुंदर असा तयार होणार आहे। तो फ्रीज मध्ये ठेवून द्यायचा 3 ते 4 तास। नंतर काढल्यानंतर बघा आपला केक एकदम रेडी झालेला आहे, दिसतो पण किती छान आहे। 3 लेयर त्याचे तयार झालेले आहे, असा एकदम टेस्टी फ्रेश क्रीम केक तयार झालेला आहे। मिल्क कॅडबरी केक आहे हा, चवीला मात्र खूप सुंदर आहे। करून बघा, अगदी सोपा आहे। आवडल्यास कमेंट मध्ये मला सांगा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।